नमस्कार मित्रांनो, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, जर तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल आणि आता 17व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता हा कोणत्या तारखेला दिला जाणार आहे याबाबतची एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे। त्यासोबतच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 4था हप्ता तुम्हाला कोणत्या तारखेला दिला जाणार आहे याची सुद्धा अपडेट मी तुम्हाला देणार आहे। पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता व नमो किसान सन्मान निधी योजनेचा 4था हप्ता कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज तुम्हाला लवकर भेटत राहतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वांना माहित आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता तसेच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 2रा व 3रा हप्ता हा सोबतच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला होता आणि आता पीएम किसान निधीचा 17वा हप्ता तसेच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 4था हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे। तो कोणत्या तारखेला दिला जाणार आहे तर पहा, या ठिकाणी डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन ऑफिस यांच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवर माहिती देण्यात आलेली आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 4था हप्त्याचा लाभ जुलै महिन्याच्या शेवटी वितरित करण्यात येणार आहे। म्हणजेच मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता व नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 4था हप्ता हा शेतकऱ्यांना दिला जाणार आहे आणि तो हप्ता जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे। सोबतच मित्रांनो, त्यांनी अजून एक महत्त्वाची अपडेट दिलेली आहे, ती म्हणजे यासाठी ज्या शेतकऱ्यांची प्रलंबित KYC असेल त्यांनी ती तात्काळ करायची आहे असे आवाहन त्यांनी करण्यात आलेले आहे। म्हणजेच मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना मागचे हप्ते KYC न केल्यामुळे मिळालेले नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी KYC करून घ्यायचे आहे, तरच हे हप्ते तुम्हाला मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने एक महत्त्वाची अशी अपडेट होती, ही आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।